तनया आज सगळी कामं न सांगता स्वतःहून करत होती. नक्की काय सुरू आहे तिच्या मनात? चांगले विचार असतील तर ठीक, नाहीतर तिच्यामुळे आधीच सर्वजण गोत्यात आलेत. तेव्हा आणखीन काही उद्योग केला नाही म्हणजे मिळवलं, नाहीतर हिच्यामुळे सगळ्या कुटुंबाला त्रास. आज तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. कसलं सरप्राईज? बापरे, फक्त एवढंच नाही, हे सगळं तुमच्यासाठी. बापरे, येस. हे एवढं सगळं कशासाठी? शॉपिंग तुमच्यासाठी, म्हणून गेला थोडा उशीर झाला आज. अहो पण एवढा खर्च करायची काय गरज होती? हो, असं काय करताय? आज माझा पहिला पगार झालाय. आयुष्यात कधी वाटलं नव्हतं की आपल्याच कंपनीत आपल्याला पगार घ्यावा लागेल. आजपर्यंत फक्त लोकांना सॅलरी दिली, आज स्वतः सॅलरी घेतली. मग म्हटलं की सॅलरी आलीच आहे तर काहीतरी स्पेशल करूया, म्हणून तुमच्याकरता खास हे सगळं घेऊन आलोय. अहो पण एवढं सगळं करायची काय गरज आहे? मला खरंच नकोय हे सगळं. का? असं काय करताय? बरं नाही वाटत. आणि काय म्हणतील सगळे घरचे? आणि एवढे पैसे उधळणं पण बरं नाही दिसत. म्हणजे मी आता कमी पैसे कमवायला लागलोय, आपल्याच कंपनीमध्ये जॉब करतो, म्हणून एवढं सगळं खर्च करायला नको, बरोबर? असं काय बोलताय? म्हणजे तसंच आहे तर. हे बघा, मी किती पैसे कमवतो ना हे महत्वाचं नाही, महत्वाच्या तुम्ही आहात. मी जरी राजा नसलो तरी तुम्ही राणीसारखंच वावरावं असं मला वाटतं. आणि फक्त मलाच नाही तर माझ्यासारख्या प्रत्येक पुरुषाला त्याच्यावर प्रेम करणारी, त्याची सहचारणी ही नेहमी राणीसारखीच असली पाहिजे. असं. माझ्यासाठी तरी हे सगळं एक्सेप्ट करा प्लीज.
ओकेच ना काय होतं का तुला हां बरं वाटतं ना? अरे अख्खीला आधी तिला पाणी दे ना, मग विचार काय ते. पाणी दे आधी. ठीक आहे पाणी घे. सावकाश सावकाश. अशी कशी ग चक्कर आली? तुला म्हणलं होतं ना सगळी कामं एका दिवसात करू नकोस. वसू हे सगळं तुझ्यामुळे झालंय. ग नाही आई, मला जरा सकाळपासूनच बरं वाटत नव्हतं. अगं मग तसं सांगायचं ना. आणि अशा वेळेला वसुंधरानी 100 कामं जरी सांगितली ना तरी करायचे नाहीत. आई अहो, मी आज तिला काही जास्तीची कामं सांगितलीच नाही. ती स्वतःहूनच सगळी कामं करत होती. हो आई, वसुबाईनी खरं बोलतेय. तिने नाही सांगितली मला कामं. आता आपलं घर आहे, मग कामं तर करायला पाहिजेत ना. मग मी काय म्हणते, मी जरा आपल्या फॅमिली डॉक्टरकडे जाऊन येऊ का? नाही, त्यांना दाखवलं तर मला बरं वाटेल. हे असं मला कायम होत असतं. हो अखिल, तिला लगेच डॉक्टरांकडे घेऊन जा. तू जाऊ शकणार आहेस का डॉक्टरना इथे बोलूया? नाही, मी जाऊन येते, राहू दे. जा घेऊन जा. जा जा सांभाळ. ही माझ्याकडे बघून अशी का असली? बोल, काय झालं? आज सकाळपासूनच तिला बरं वाटत नाहीये. बरं. त्यात तिने घरातली खूप कामं केली आहेत. आय थिंक त्याच्यामुळे तिला चक्कर आली आहे. ओके लेट मी चेक. चल तनया, बसा तुम्ही. चल. डॉक्टर, मला तुमची एक हेल्प हवी आहे. तुम्ही मला लहानपणी स्कूल बंक केली की कसं मेडिकल सर्टिफिकेट द्यायचा, मला तशीच आत्ता एक हेल्प हवी आहे. डॉक्टर, काय झालंय? काळजीचं काही कारण आहे का? एनिथिंग सिरियस? नो नथिंग टू बी सिरियस. उलट गुड न्यूज आहे. तुम्ही आई बाबा होणार आहात. येस, शी इज प्रेग्नेंट. आता पेढे आणताय की बर्फी आणताय? तू प्रेग्नेंट आहेस? तू खरंच प्रेग्नेंट आहेस? खरंच? आय एम सो हॅपी यार, आय एम सो. मिस्टर अखिल, बी केअरफुल. आता तुम्हाला तिची खूप काळजी घ्यावी लागेल. तिला घरातली कोणतीही कामं करू द्यायची नाही. जड वस्तू उचलू द्यायच्या नाहीत आणि खाली वाकू द्यायचं नाही. तिने आराम आणि फक्त आराम करायचा. तिच्या सगळ्या हाऊसमौज पूर्ण करायच्या. तिचे डोहाळे पूर्ण करायचे. हो डॉक्टर, थँक्यू सो मच. आय एम सो हॅपी यार. काळजी घ्या. मी काय म्हणते, जेवायला वाढू का? कोणी काही खाल्लं नाही मगासपासून. नाही, नको. ते दोघे आले की मग सगळे एकत्रच बसूया. या गंभीर प्रसंगी तुला जेवायचं सुचतंय तर त्यांचं काय बरं वाईट? आई, अगं काहीच वाईट झालं नाहीये. उलट गुड न्यूज आहे. गुड न्यूज? कसली गुड न्यूज रे? आई, ते ऍक्च्युली. अरे बोल ना काहीतरी लवकर प्लीज. आई, तू आजी होणार आहेस. बाबा तुम्ही आजोबा होणार आहात. काय? Are you serious? सिरियसली मस्करी करत नाही मी. दादा तू काका होणार आहेस. वहिनी काकू होणार आहेस तू. चला, म्हणजे कंपनीला पुढील
सीईओ मिळणार. खरंच की काय ग किती छान बातमी दिलीस तू. ये 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 सावकाशे सावकाशे. वा वा वा. काय ग तुझ्या बाळाला आतापासूनच कामाचे डोळे लागले होते की काय? खूप छान न्यूज दिलीस ग. या आनंदाला कोणाची दृष्ट नको लागायला. अवनी जर मीठ मोहऱ्या घेऊन ये बरं, मी दृष्ट काढते हिची. अहो ऐकलं का, मी आजी होणार आहे म्हटलं. हे चल चल, मी आजोबा होणार आहे. म्हणजेच मी आजी होणार आहे ना. ह्यांना ना काय कळतच नाही कुठे बोलत. अरे सॉरी 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 सॉरी. अखिल, तनया, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. बरं अखिल, आता जबाबदारी पण वाढणार आहे. काय तनया, आई होणार आहेस तेव्हा आता पुढे आईसारखी वाग. तनया, अखिल, आता लगेच कोणालाही न्यूज सांगू नका. म्हणजे किमान पहिले 3 महिने तरी सांगायचे नाही. आणि आता ह्याच्या पुढे कुठल्याही कामाला हात लावायचा नाही. वसुंधरा, तिला कुठलीही कामं सांगायची नाही ना. आता सगळी कामं तू कर. हो आई, मी सगळं करेन आणि तिची खूप काळजी घे. अखिल, तनया, कॉंग्रॅच्युलेशन्स. तनया, आता काळजी घ्यायची हा. 2 जीवांची असतो. मला ऍक्च्युली पाणी हवं होतं जरा. मी आणते. आज तुला पाणी आणायला लावलंय. हळूहळू तुलाच पाणी पाजणार आहे. तुझ्याकडून अशी सेवा करून घेते ना, तुला कळणार पण नाही. मला तुझे सल्ले नकोय, कळलं ना. माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला मी समर्थ आहे. आयुष्यभर टोमणे मारण्याशिवाय दुसरं केलंयस काय तू? सतत दाखवून द्यायचं मी कशी चुकते हे. अगं पण माझं म्हणणं तरी समजून घे ना विशाखा. तुझ्या एका चुकीमुळे तनयाचा संसार उद्ध्वस्त होऊ शकतो. तिच्या घरच्यांना अनेक प्रॉब्लेम फेस करावे लागतील. नाही लागतातच आहेत, आणि तेही तुझ्यामुळे. एक लक्षात ठेव विशाखा, तुझ्यामुळे तनयाला कुठलाही प्रॉब्लेम होता कामा नये. तू तुझी बडबड बंद करशील का जरा? अगं पण मी का जयू? हा बोल जयू. काय आजीबाई, कशा आहात? ए काही काय, मी काय एवढी म्हातारी झाले नाही हा. त्यामुळे मला आजीबाई म्हणणं बंद करायचं. अरे असं कसं बंद करायचं? आता तनयाला बाळ होणार आहे, मग तू आजीबाईच आहेस ना त्याची. तू आणि मी पण. अगं किती आनंदाची बातमी दिलीस जयू. ए मी एक काम करते, मी आत्ताच येते तिकडे. नाही नाही नाही, ऐक, रात्रीचं यायची काही गरज नाहीये. उद्या सकाळी आलीस तरी चालणार आहे. मी फक्त गुड न्यूज द्यायला फोन केला होता. खरं सांगू, मुलगा व्हायला हवा तिला. आम्हाला खरा वारसदार मिळणार आमच्या घराण्याला, आणि आपल्या कंपनीला सुद्धा. खरं? बरं ठीक आहे, मी उद्या सकाळी लवकर येते. या आजीबाई, आम्ही वाट बघतोय. हो हा आजीबाई, चल बाय. अरे जयू सांगत होती की तनयाला बाळ होणार आहे म्हणून. काय? आपल्या तनयाला बाळ होणार आहे?
हो. ग्रेट न्यूज. इतकी आनंदाची बातमी दिलीस नाही. काय ग, तू कुठे हरवलीयस? नाही, इतकी आनंदाची बातमी आहे आणि तुझ्या चेहऱ्यावर का 12 वाजलेत? काही प्रॉब्लेम तर नाहीये ना? नाही नाही, तसं काही नाही. पण अरे, ती म्हणाली होती की ते फॅमिली प्लॅनिंग करतायत. मग आता ही बातमी म्हणजे अगं झालं असेल ग. खरंच विशाखा, मी इतका खुश आहे ना. आपली आपली तनया आई होणार आहे. मी पण येणार उद्या सकाळी तुझ्या बरोबर. मला नाही राहत तिला भेटल्याशिवाय. मी येणार. आणि विशाखा प्लीज आता तरी समजून घे जरा. तिच्या संसारामध्ये लुडबुड करणं थांबव. मी लुडबुड केली ना, म्हणून तिचा संसार सुरळीत चाललाय. तुझ्या नाकर्तेपणामुळे काहीही घडलं नसतं. त्यामुळे तिचा संसार जर का सुरळीत चालू राहायला पाहिजे असेल ना, तर मला लुडबुड करावीच लागणार. अगं, या मुलीनी ना नक्कीच काहीतरी कांड केलेलं असणार. मला उद्या जाऊन बघावंच लागेल. चला, आत्ता माझ्या मनाला शांती मिळाली. हे बरं आहे तुझं. आम्हाला सांगतेस की कुणाला सांगू नका म्हणून, आणि स्वतः मात्र फोनवर सगळ्यांना सांगत सुटलीयस. काय आजीबाई काय, उद्या ये हा भेटायला काय, हा? आणि जवळजवळ तू आमंत्रण पत्रिका छापली होतीस बारशाची. अरे काय मुलगा होईल. डोळे आहेत की सोनोग्राफी मशीन? मला सांग, का सांगितलंस तू? आधी मला तुम्ही सांगा, तुम्ही माझं बोलणं चोरून का ऐकलं? अगं ते विशाखाशी बोलत होते मी. तिच्या आईला सांगायला नको का? तसंही आणखीन 4 जणांना सांगणारच आहे मी. थट्टा जाऊ दे. पण मला तुम्हाला काय वाटतंय ते सांगा. काय होईल तनयाला, मुलगा की मुलगी? अगं आत्ता तर कळलंय आपल्याला. लगेच झालं तुझं सुरू, मुलगा की मुलगी? तुझ्या लक्षात येत नाहीये. मला असं वाटतं की तनयाला मुलगा व्हावा. वसूची जिरेल. तनया प्रेग्नेंट आहे तर वसूची का जिरेल? त्याने हे काय कनेक्शन आहे? कधी कळणार तुम्हाला? हे बघा, जर तनयाला मुलगा झाला तर आपल्या घराण्याचा तो खरा वारसदार असेल. वसुंधरेच्या मनसुबेवर पाणी फिरेल. काही झालं ना तरी मला ही प्रॉपर्टी बनी आणि वसूच्या घशात जाऊ द्यायची नाही. झालं तुझं पुन्हा सुरू. काय तुझी स्वप्न? काय जयश्री, आपण सर्वच या घराचा, या कुटुंबाचा एक महत्वाचा भाग आहोत. त्यामुळे मुलगा मुलगी असा भेदभाव करणं चुकीचं आहे. आणि आजच्या काळात तुला सांगू ना, मुलगा मुलगी हे समसमान आहे. दोघेही वारसदार म्हणून तितकेच असतात. तुम्ही काहीही म्हणा, पण मला आपलं वाटतंय की अखिल आणि तनयाला मुलगाच व्हायला हवा. तोच खरा वारसदार असेल आपल्या ठाकरे.